महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता गोकुळ आणि केडीसीसी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढू असं आवाहन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केले। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आलाय। त्यावेळी आमदार पाटील बोलत होते। खासदार शाहू महाराज म्हणाले, जनतेच्या हितासाठी चांगले काम केले तर पक्षाची मोठी ताकद वाढेल असं सांगितले। माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग 2029 पर्यंत आम्ही होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय। आता मोठ्या भावाचं काय होते माहित नाही। दादानी सांगितले भाजपला पाहिजे अध्यक्ष आपली मदत मागतात का काय कळत नाही भाजप आता। त्यामुळे काय परिस्थिती होणार आहे जिल्हा परिषद मध्ये उद्या या सगळ्या पुढच्या 15-20 दिवसात माहित नाही, परंतु आमचं लक्ष बारकाईनं पलीकडे काय होतं याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे। काय कुठं खेळ करता आला तर नक्की करूया। त्यामुळे निश्चितपणे काय जमतंय का, कशा पद्धतीने करता येईल तो प्रयत्न आपण करू। परंतु ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे, ती भूमिका आम्ही निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात निभावायचा प्रयत्न आमच्या उद्याच्या भविष्यकाळात निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे, हे मला मुद्दामून सांगायचं आहे। कागल असू दे, पन्हाळा असू दे, आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार दिले, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आपण प्रामुख्याने केलं। शेट्टी साहेब, आता शक्तीपीठ विषय तुम्ही बोललाय, खरं आहे। आता तो करवीर मधनं असा जाणार आहे, म्हणजे आता करवीर मधनं आता ऑलरेडी शिरोलीच्या पुलामुळे अर्धा कोल्हापूर शहर या ठिकाणी बुडतंय। शियाबसनं चिखलीपर्यंतची सगळी गावं, भोगावतीचा काठ सगळा हा सगळा पुरामध्ये बुडतोय। आर्यापासून सगळी गावं, बीड बसून सगळ्या गावांना त्याचा फटका बसतोय। आता हा रस्ता पुन्हा मधनं या ठिकाणी घ्यायचं चाललंय। मी आणि शेट्टी साहेब गेले 3 वर्ष झालं या रस्त्याचं सुरू झाल्यापासून आम्ही विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतोय। आम्ही विकासाच्या विरोधात या ठिकाणी नाही आहे। रत्नागिरी नागपूर हायवे झाला, आम्ही त्याला विरोध केला नाही। तो रत्नागिरी नागपूर हायवे त्याला मदतच करण्याची भूमिका आम्ही त्या काळामध्ये घेतली। त्यामुळे आमचा विकासाला विरोध नाही, आमचा चुकीच्या विकासाला विरोध आहे। 86,000 कोटीचा रस्ता आता 1,05,000 कोटीवर गेलाय। नारळ फोडायचा आहे, अजून नारळ फुटायचा आहे। त्याच्या आधी 1,05,000 कोटीवर या ठिकाणी हा रस्ता गेलेला आहे। आणि म्हणून माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी लोकांना विनंती आहे की उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये 2 मोठी आंदोलनं आपल्याला हातात घ्यावी लागतील। एक शक्तीपीठ रस्ता याच्या विरोधातलं आंदोलन, आणि उद्याच्या भविष्यकाळात वीज दरवाढ हे दुसरं आंदोलन आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल। या शिवसेना, स्वाभिमानी, काँग्रेस आणि समकक्ष मित्र पक्षांचे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर हा जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा जिल्हा आहे। परंतु मधल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये जातीवादी प्रवृत्तीच्या विषारी प्रचारामुळे थोडासा भरकटलेला असा हा जिल्हा होता। परंतु खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या दिशेनं हा जिल्हा चाललेला आहे, याचं माझ्यासारख्याला सगळ्यात जास्त समाधान आहे। जर तुमच्या विचारामध्ये ताकद असेल तर काही काळ त्रास होतो, पण तो विचार संपत नाही। महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन कतई पराजित नाही होता। त्या पद्धतीनं मधला काही काळ खरोखरच 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सुद्धा खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारेने चालणारा आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निवडून देऊ शकलो नाही, याची खंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितच होती। आणि त्यामुळं काही लोकांची मजल इथपर्यंत गेली की आता मी विदर्भी आहे, मी सेक्युलर आहे असं म्हणण्याचे दिवस आता संपलेले आहेत, असं म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेलेले होते। परंतु तसं काही झालेलं नाही, कारण या जिल्ह्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे संस्कार आहेत।
हे या निवडणुकीत आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. तुला फार मोठा आहे. माझं खरं तर एक छोटं गाव आहे, मुळशिंग एक छोटं गाव आहे माझ्या मतदारसंघातलं. महाराजांना आम्ही निरोप सुद्धा दिलो नाही, पण त्यांना कुठनं काय बातमी कळाली माहीत नाही. त्या गावामध्ये महाराजांची आवश्यकता आहे. त्यांना मानणारा रामोशी समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. महाराजांचा आदर, त्यांना दैवत मानणारं माझ्या मतदारसंघातलं एक रामोशी समाजाचं गाव आहे मुळशिंगी. त्या गावामध्ये महाराज सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी हजर होते. त्याला कसा निरोप गेला कुणाच मला वाटतं ॲक्टोवर सरांनी फिल्डिंग लावली वाटते. आणि महाराज खरं तर तिथं आले, मला एक वेगळ्या पद्धतीचा अभिमान वाटतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी या सगळ्या नेते मंडळी एक माणसाला तिथं पोचण्याचं काम करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं या काँग्रेसला पाठबळ देण्याचं जे काम केलेलं आहे